नमस्कार, मी डॉक्टर कृष्णा मदनराव कोरडे, हृदयरोग तज्ञ, कलावती सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल जालना. नियमित तपासण्या काय असतात याच्या संदर्भात 2 मिनिटं मार्गदर्शन करणार आहे. नक्कीच याचा तुम्ही सर्वजण विचार करून ज्याला ज्याला गरज आहे त्याचा फायदा घ्यावा. आपण एक गोष्ट नेहमी ऐकतो की एक 22-24 वर्षाचा मुलगा अचानक चक्कर येऊन पडला, त्याच्यानंतर त्याला असं कळालं की हे हार्ट अटॅक होता आणि तो एक्सपायर झाला. किंवा आपल्याला असं समजतं की एखादा माणूस जो सध्या 40, 50, 60 मध्ये त्याच्या वयाच्या आहे आणि तो रोज सकाळी 3-4 किलोमीटर चालतो किंवा रुटीन योगा प्राणायाम करतात, सर्व गोष्टी चांगल्या असतात, परंतु अचानक कधीतरी अँजिओग्राफी किंवा छाती दुखल्यावर कळतं की आपल्याला 2 ब्लॉकेज आहेत, 3 ब्लॉकेजेस आहेत. असे अनेक प्रकार आपल्या आजूबाजूला सतत घडत असतात. आणि मला सर्वजण किंवा आपली जेव्हाही चर्चा होते तेव्हा विचारतात की डॉक्टर साहेब असं अचानक ब्लॉकेजेस कसे काय आले, किंवा अचानक एखादी गोष्ट हा माणूस एक्सपायर कसा झाला, किंवा अटॅक असा अचानक येतो का. याच गोष्टीवर एक प्रिव्हेंटिव्ह वर्कअप आपण करावं या भूमिकेतून आपण कलावती सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल येथे कार्डियक पॅकेजेस म्हणजे आपलं हृदय स्वस्थ आहे का, आपल्याला काही ब्लॉकेजेसचे धोके आहेत का, किंवा आपल्याला सध्या काही ब्लॉकेजेस किंवा अटॅक पूर्वीला येऊन गेलेला आहे का, आणि जर तो येणार असेल तर त्याची काही प्रोबॅबिलिटी वगैरे आहे का, याच्या हिशोबाने आपण सर्वप्रथम कार्डियक पॅकेजेस हे डिझाईन केलेलं आहे. भरपूर लोकांना माहिती असेल. आपण हे कार्डियक पॅकेजेस म्हणजे काय की आपण याच्यामध्ये कोणताही VC नंतरचा तरुण आला किंवा कोणीही VC नंतर कोणतीही ग्रहस्थ गृहिणी आली तर यांचं आपण एक बेसिक अशा गोष्टी चेक करतो की यांचं कोलेस्ट्रॉल किती आहे, हृदयविकाराचं यांच्या घरामध्ये आई वडील बहीण भाऊ कुणाला जवळच्या परिवारामध्ये अनुवंशिकता हृदयविकाराची आहे का, कुणाला वॉलचे आजार आहेत का, कुणाला शुगर आहे का, असं आपण ब्लडच्या काही तपासण्या करतो, ज्याच्यामध्ये लिपिड प्रोफाईल सर्वात महत्वाची की रक्तामध्ये चरबी किती आहे, 2 नंबर त्यांचं शुगर महत्वाचं, 3 नंबर त्यांचं CBC वगैरे ज्या गोष्टी असतात, व्हिटॅमिन B12 D3 त्या महत्वाच्या, आणि हृदयाचं म्हणजे ECG 2D इको आणि TMT या तिन्ही गोष्टी करून घेतो, जेणेकरून आपल्याला त्या गोष्टीचा आढावा घेता येतो की यांना काही लक्षणं आहेत का, काही गोष्टी आपल्याला आतापासून पथ्य पाळावं लागतील का, किंवा गरज पडल्यास कोणाला काही गोळी चालू करावं लागेल का, जेणेकरून भविष्यात कोणतीही घटना अचानक घडू नये, जेणेकरून त्यांना अटॅक येणं किंवा ब्लॉकेजेस बायपास या गोष्टी टाळाव्यात. म्हणून आपण हे कमी वयात जेव्हा चेकअप करतो तेव्हा आपल्याकडे भरपूर गोष्टी असतात की जेणेकरून आपण त्यांना मार्गदर्शन करू शकतो, त्यांचं कोलेस्ट्रॉल कमी करू शकतो, त्यांना अटॅकचे धोके आपण टाळू शकतो. हे झालं एक कार्डियक पॅकेज. एक दुसरं आपण केलेलं आहे टोटल बॉडी पॅकेज. टोटल बॉडी पॅकेज म्हणजे काय की आपल्या शरीराचं डोक्यापासून पायापर्यंत, म्हणजे हृदयाचं चेकअप तर आपण याच्यासोबत करतोच, परंतु USG लिव्हरवर काही सूज आलेली आहे का, किडनीमध्ये काही अडचणी आहेत का, आतड्यांवर सूज आहे का, एक्सरे करून कुठे काही कॅन्सरचा धोका उद्भवतो का, लेडीजमध्ये आयरनची तपासणी, B12 D3 ची तपासणी, काही पॅनक्रियाटिक कॅन्सरचे मार्कर असतात, प्रोस्टेट कॅन्सरचे मार्कर असतात जे की जास्त करणं पुरुषांमध्ये होतं, काही गोष्टी असतात त्याच्याकरता काही वेगळ्या तपासण्या, असं आपण एक टोटल बॉडी पॅकेज जे की आपण कलावती हॉस्पिटलला इथे करतो. याच्यामध्ये जर नीट बघितलं तर किडनी प्रोफाईल, लिव्हर प्रोफाईल, डायबिटीज, लिपिड, व्हिटॅमिन, ॲनिमिया प्रोफाईल, सिरोलॉजी, वाताच्या तपासण्या, कॅन्सरच्या तपासण्या, थायरॉइडच्या तपासण्या, त्याच्यासोबत कार्डियकमध्ये ECG 2D इको, TMT, पल्मोनरी फंक्शन टेस्ट, फुफ्फुसाची आपली ताकद किती आहे, रेडिओलॉजीच्या टेस्ट, अशा सर्व जवळपास 30,000च्या तपासण्या आपण 9,999 मध्ये टोटल बॉडी पॅकेजेस हे झालं एक. आणि कार्डियक पॅकेजेसचे जवळपास 10,000च्या तपासण्या आपण 3,500 रुपयात करतो. हे कार्डियकच्या तपासण्या. हे तपासण्या करण्यामागचं धोरण काय आहे की आज रोजी कलावतीमध्ये आम्ही इथे रोज कित्येक पेशंट बघतो, कित्येक लोकांना ट्रीट करतो. कोणाला अटॅक आल्यावर, पॅरालिसिस आल्यावर, कोणाला कॅन्सर झाल्यावर, कोणाला मोठा दुर्धर आजार झाल्यावर त्याची ट्रीटमेंट करणं इतर कर्तव्य आहेच, परंतु एक डॉक्टर म्हणून काहीतरी समाज प्रबोधन किंवा काहीतरी गोष्टी लोकांना आरोग्याच्या हिशोबाने जर कोणाचे आजार होण्याच्या पहिले जर त्यांना पकडता आलं, त्याच्यानंतर त्याच्यावर त्यांचं काही ट्रीटमेंट करता आली, मार्गदर्शन करता आलं, तर नक्कीच कोणाच्या तरी आयुष्याला त्याचा मोठा फायदा होतो. याला आपण प्रिव्हेंटिव्ह हेल्थ वर्कअप म्हणतो. परदेशामध्ये जास्त करून वेस्टर्न कंट्रीजमध्ये, युरोपमध्ये, अमेरिकेमध्ये त्यांच्या वाढदिवसाला 20व्या वर्षानंतर सर्वजण आपल्या तपासण्या करून घेतात. कशाकरता करून घेतात की त्यांना आपल्या स्वतःच्या शरीराची आयडिया कळते, जेणेकरून आपल्याला काही गोष्टी बदलता येतात स्वतःमध्ये वगैरे. तर आज आपल्या सर्वांना एक विनंती करतो की ज्यांच्या घरात कोणाला अटॅक, पॅरालिसिस येऊन गेलेले आहेत किंवा ज्यांच्या भावा बहिणीला काही मोठे आजार होते, त्यांनी माझ्याकडेच नव्हे जिथं असेल तिथे आपलं स्वतःचं बॉडी चेकअप करून घ्या. पॅकेजेसचा लाभ ज्यांना वाटतो त्यांनी घ्यावा. त्याच्यावर अपॉइंटमेंट नंबर सुद्धा दिलेला आहे, त्याच्यावर फोन करून यावा. आपलाच डॉक्टर कृष्णा मदनराव कोरडे. धन्यवाद.